ऑडिओ बुक श्यामची आई. पुस्तक वाचन. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. श्यामने आश्रमातील आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली. श्याम सांगू लागला. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई परत आली तेव्हा मी आईला विचारले, आई, मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. आणि हो, गोंधळेकरांकडचा बापू आला तर त्याला सांग की मी बहुधा बन्याकडे असेल. पाठवून दे त्याला तिकडेच. जाऊ का मी? आई म्हणाली, चालेल श्याम, तू जा, परंतु तुला आधी एक काम सांगते, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडी पुढे एक अस्पृश्य म्हातारी बसली आहे. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तो तिच्या डोक्यावर द्यायला हवा, नाहीतर ती तशीच बसून राहील. ती फार आजारी आणि अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर ती मोडी दे आणि घरी ये. मग मी तुला आंघोळ घालीन, मग तू जा मित्रांकडे. हे ऐकून मी म्हणालो, आई, मी ते करीन, पण लोकांनी बघितले तर ते मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून सोडतील नुसते. तरी जाऊ? अरे हो, लोकांना सांग की मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. या म्हातारीला जर आपण शिवलो नाही, मदत केली नाही, तर ती बराच वेळ येथेच बसून राहील. आपल्या जातीचं कोणी येत आहे का याची वाट पाहत बसेल. आणि शिवाय आपली मोळी विकून तिला परत दूर त्यांच्या वाड्यात जावायचे आहे. म्हणून तिला ती मोळी देतो आणि घरी जाऊन आंघोळ करतो असे सांग, असे आईने मला सुचवले. खर तर आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढेच मला ठाऊक. म्हणून मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे वगैरे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. जाता जाता मी तिला सहज विचारले, काय ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे ही मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. तेवढ्यात म्हातारी म्हणाली, बापरे बापरे, नको रे दादा, नको. तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मलाच मारतील, बामणाला काम लावले असे म्हणतील. नको रे दादा, तू जा. बाबा, कोणीतरी येईल माझ्या ओळखीचा, तेव्हा तो दोईल माझ्या डोईवर. असे ती गयावया करून मला विनवू लागली. मी तिला समजावू लागलो, अगं, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन, तू नको काळजी करू, घे ही मोळी तुझ्या डोक्यावर. असं म्हणून मी तिच्या डोक्यावर मोळी चढवली. तेवढ्यात आवाज आला, अरे रे रे श्याम, अरे हे रे, काय केलेस? त्या म्हातारीला शिवलास तू, तिला स्पर्श केलास. अरे एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. तुला कळत नाही होय? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले आणि मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा हा आवाज ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे एक गृहस्थही बाहेर आले आणि ओरडले, अरे बाप्पा, श्याम, अगदीच चेवलास तू. अरे काही ताडतंत्र तरी, काही खरे नाही याचे. असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, मी काही तसाच घरात शिरून घर बाटवणार नाही.
अहो, ही म्हातारी इथे किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला घरी जायला. शिवाय नदीतून जायचे आहे तिला, म्हणून ही मोडी तिला दिली. आणि मी घरी जाऊन स्नान करणार आहेच. स्नानात शुद्धी, हे मला माहिती आहे. असे मी त्यांना सांगून तिथून पसार झालो आणि घरी आलो. तो आई म्हणाली, अरे श्याम, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल ती मोडी विकायला? पुन्हा एखादी मोडी खाली पडायची. अशी ही आपल्याकडची फाटी सरली आहे. जा, तिलाच हाक मार, बोलावून घे. मी दरवाजाकडे गेलो आणि तिला हाक मारली. ए गोयलेवाली, गोयलेवाली, ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडाजवळ ती म्हातारी आली. मोडीच्या बदल्यात तिला किती निठवी भात द्यायचा हे आईने ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले आणि तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का गा आहेस? ओय माय, लई ताप येतो. काय करता, पोटाला हवं ना, म्हणून काम करावं लागतंय, असे ती म्हणाली. दुपारचा भात आहे उरलेला, शिळा झालाय, चालेल का तुला? देऊ? आईने विचारलं. द्या ओ माय. आई, देव तुमचं भलं करो. गरीबाच्या दुनियेत कोणीच नाही बघा. देऊन द्या. दिनवाणी होत म्हातारी बोलली. आईने पत्रावळीवर भात आणला. मी तो म्हातारीला दिला. अंगणाच्या कडेला बसून म्हातारीने तो भात खाल्ला. वायाच पाणी घालता हो दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरूनच तिच्या ओंजळीवर पाणी घातले. पाणी पिऊन दुवा देऊन ती म्हातारी निघून गेली. तेवढ्यात आई मला म्हणाली, श्याम, चल आता आंघोळ करतो आधी. आईने केळीजवळ दुरूनच माझ्या अंगावर पाणी ओतले. माझे सारे अंग भिजल्यावर मी नंतर स्वतः दुसऱ्या दगडावर जाऊन बसलो आणि मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली, स्नान केली आणि पवित्र झालो. मी आईला नंतर विचारले, आई, हा असला कसला ग प्रकार? मला अजिबात नाही आवडत ते. तेव्हा आई म्हणाली, बाळ, अरे जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात, हो म्हणतात, आणि गरिबांना मात्र कुणी पुसत नाही. यांची ही गोष्ट तशीच. त्या पंढरीनाथांची गोष्ट माहितीये ना तुला? ते गरीब होते तेव्हा सारे जण त्यांना पंड्या पंड्या असे म्हणून हाका मारीत, चिडवीत. पण पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराडात, खानदेशात, फावड्यावरही पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. ज्यांना लोक आधी पंड्या म्हणत त्यांनाच आता पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्या घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसण्यासाठी पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही दिलात तुम्ही, माझ्या पैशाला दिलात. म्हणून मी या पाटावर बसत नाही, मी खालीच बसतो. फार तर माझ्या हातातली सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि या कागदी नोटाच पूजनीय आहेत.
असे म्हणून त्यांनी जमिनीवरच फटकन मारली. श्याम, अरे गरिबाचे हे असेच असते. देवाला मात्र सारेच पवित्र वाटतात. माणसांनी जरी त्यात भेद केले असले, अस्पृश्यता, जातीयता मानली असली, तरी देवासमोर मात्र सारे समान. देवाने नाही का माशाचे रूप घेतले, कासवाचे रूप घेतले, डुकराचेही घेतले, सिंहाचे रूप घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. अरे देव ब्राह्मणाच्या देहात आहेत, तसेच माशाच्याही देहात आहेत, सर्व माणसांच्याही देहात आहेत. देव गजेंद्रासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. देवाला कुब्जा आवडते, तशी शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, तसा जटायू पक्षी देखील आवडतो. हनुमंत हा वानर देखील आवडतो. श्याम, अरे देवाला सारीच प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच लेकरे. जसं तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून आपण सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याचप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आई बापावर, बहीण भावांवर प्रेम नाही, तो अस्पृश्य लोकांवर कसे प्रेम करेल? आधी घरातल्या साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथांप्रमाणे महाराजाच्या इतर जातीच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय करते रे? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे हे सारे वाद पुरून टाकायला हवे. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात ठेवायला हवे. आपण सारी मानव एक आहोत. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. जातीयता, अस्पृश्यता हा समाजाला लागलेला कलंक आहे आणि तो पुसून टाकण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. आणि हो मित्रांनो, माझ्या आईने सांगितलेले ते वाक्य नेहमीच सदैव लक्षात ठेवा. आई म्हणते, मानवता हाच खरा धर्म. मानवता हाच खरा धर्म. मानवता हाच खरा धर्म.